केरळ. गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखलं गेलेलं केरळ पर्यटकांसाठी अगदी आवडतं ठिकाण. टेकडी मुन्नार सारखी हिल स्टेशन्स, अलेप्पी आणि कुमारकोम सारखी बॅकवॉटर्स आणि समुद्र किनारा आणि त्या काठचं फोर्ट कोची सारखं अगदी परदेशातलं वाटावं असं ठिकाण. अगदी थोडासा प्रवास आणि एकाच राज्यात इतकं वैविध्य. यामुळेच केरळला पर्यटकांची रेलसेल अगदी सतत सुरू असते. केरळला गॉड झोन कंट्री म्हटलं गेलंय, पण या कंट्रीमध्ये लोकांना फटका बसत होता तो प्रचंड प्रदूषणाचा. पर्यटन वाढत होतं आणि त्याचबरोबर वाढत होता तो कचराही. हे सगळं टाळायचं कसं याचं उत्तर सापडत नव्हतं आणि यातूनच साकार झाला तो कुमारकोमचा प्रकल्प. हा प्रकल्प नेमका काय आहे आणि कसं वेगळ्या पद्धतीचं हे पर्यटन आहे हेच बघायला आपण खास कुमारकोम मध्ये आलोय. केरळमधल्या कुमारकोम या भागातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेती आणि मासेमारी. पण पर्यटक वाढायला लागले तसे या व्यवसायावरच परिणाम व्हायला लागला. साहजिकच इथल्या लोकांचा रोषही वाढला आणि त्यामुळेच इथल्या लोकांनी पर्यटनाच्या विरोधात आंदोलनं आणि निदर्शनं करायला सुरुवात केली. उन लोगों का लोकल कम्युनिटी का जॉब अपॉर्चुनिटी लॉस्ट द because majority of Kumaraga local people was fully concentrated in agriculture and fishing activity. जब टूरिज्म इधर एक बड़ा बिजनेस बन गया, मेजॉरिटी ऑफ द फार्मर्स वेर रेडी टू सेल देयर लैंड, इसलिए लोगों का जॉब अपॉर्चुनिटी बहुत कम हो गया. वाटर में पोल्यूशन हो गया, फिशिंग एक्टिविटी का प्रॉफिट बहुत कम किया. इसलिए लोगों ने टूरिज्म के बदले में बहुत टाइप का आंदोलन शुरू किया. पर्यटक वाढत होते आणि वाढत होता लोकांचा रोषही. यातूनच पुढे आली संकल्पना रिस्पॉन्सिबल टुरिझमची. रिस्पॉन्सिबल टुरिझम ही जगभरात प्रसिद्ध असणारी संकल्पना, पण त्याचा अर्थ आणि मॉडेल जागोजागी बदलत होतं आणि त्यामुळेच इथे ही संकल्पना राबवायची तर नेमकी कशी हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. ऐसे समय में हमने हमारा जैसा एक मॉडल बनने की कोशिश किया. उसके लिए हमने कनककुंद पैलेस तिरुवनंतपुरम में एक कॉन्फ्रेंस बनाया. उसमें बहुत अधिक लोग शामिल थे और लोगों ने उसके बारे में ज़्यादा चर्चा किया. उसके बाद केरल में रिस्पॉन्सिबल टूरिज्म प्रोग्राम स्टार्ट करने के लिए सेलेक्ट किया. कुमारकोम वाज द पायलट डेस्टिनेशन, वन ऑफ द पायलट डेस्टिनेशन फॉर इम्प्लीमेंटिंग रिस्पॉन्सिबल टूरिज्म इन केरल. लोकसहभागाचं उत्तम उदाहरण या प्रकल्पानं घालून दिलं. स्थानिक नागरिक, रिसॉर्टचे मालक यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि या रिस्पॉन्सिबल टुरिझमची कल्पना पुढे आली. रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजे नुसती जबाबदारी नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन जबाबदार लोकसहभाग असा नवा अर्थ त्याला देण्यात आला. हा प्रकल्प नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो थेट कुमारकोम मध्ये. कुमारकोम पर्यंतचा प्रवास रस्त्याने झाला, पण पुढे मात्र जावं लागणार होतं ते बोटीने. आधी मोठ्या दिसणाऱ्या नदी पात्रातून आणि मग लहानशा कॅनॉल मधून आमची नाव जात होती. येता जाताना अनेक नावाडी दिसत होते, काही पर्यटकांना घेऊन जाणारे तर काही लहानशा बोटीतून एकटेच निघालेले. आता आपण आलोय मांचिरा नावाच्या गावात. इथे यायचं असेल तर फक्त आणि फक्त नावेतनच यावं लागतं.
एकही रस्ता या गावात येत नाही. इथे येऊन आपण पाहणार आहोत नारळापासून इथले लोक आणखीन काय काय गोष्टी तयार करतात. तयार इथे केलं जातंय पण पाठवलं जातंय भारतातच नाही तर परदेशात सुद्धा. बघूयात काय काय करतायत ते. आमचा पहिला हॉल्ट असणारं ठिकाण होतं एका आजीचं घर. नमस्कार. कनॉल सारख्या वाटणाऱ्या बॅकवॉटर्सच्या किनाऱ्यावर हे घर वसलेलं होतं. घरासाठी लागणारं नारळाच्या पानांचं छप्पर विणणं हे त्यांचं काम. लथ्थाजी हे काम अगदी लहानपणापासून करत होत्या. झोपडीवरती टाकायचं छत असेल किंवा इतर कुठेही हाऊसबोट पर्यंत हे वापरलं जाणारं छत, त्यासाठी बनवायचा केरळमधला हा पारंपरिक प्रकार आता आपण पाहतोय. हळूहळू पारंपरिक घरं बांधणं कमी झालं आणि लथ्थाजींना व्यवसाय मिळणं देखील. रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रकल्पांनी त्यांना आधार दिलाय. रिसॉर्ट असेल किंवा हाऊसबोट या सगळीकडे अजूनही यांचा वापर होतोय आणि म्हणूनच या आजी अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी बनवून त्या लोकांना सप्लाय करतायत. आजींचं वय आत्ता आहे 79 वर्ष आणि इतक्या वर्षांपासून त्यांनी आपली कला जिवंत ठेवली आहे. लथाजींच्या घरून बाहेर पडलो आणि आम्ही पुढे निघालो. त्यांच्या घराच्या परसदारातच एक नारळाचं मोठं झाड होतं. केरळमध्ये नारळाची झाडं अगदी पावला पावलावर दिसतात. या झाडापाशी साबू आमची वाट पाहत होते. साबू पूर्वी आर्मीमध्ये काम करायचे. आर्मीतून रिटायर झाले आणि थेट आपल्या गावी दाखल झाले. इथे आल्यावर काय करायचं असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यातूनच ते रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रकल्पाचा भाग झाले. नारळाच्या झाडावर चढून दाखवणं, केरळमधल्या पारंपरिक नावेतून लोकांचा प्रवास घडवणं असं मल्टीटास्किंग ते करत असतात. 3.5 साल हो गया मैं इसका रिस्पॉन्सिबल टूरिज्म का वर्क है. कंट्री बोट में एक एक जगह पर एक एक प्रोग्राम होता है, उधर जाके दिखाता है. उसका मच्छी पकड़ने का दिखाएगा, जाने का रास्ता पर बेड्स मिलेगा, बेड्स का दिखाता है. हम पहले 7 साल से बेड के बारे में पढ़ रहे हैं. उसके बाद इधर आके कोकोनट लीफ वीविंग, अब स्क्रू पेन, माच वीविंग, ये सभी दिखा के रिटर्न जाता है. 4.5 घंटा तक घूम के जाता है. साबू अगदी भरभर नारळाच्या झाडावर चढून गेले. झाडावरचे नारळ पटकन त्यांनी खाली टाकलेही आणि खाली उतरल्यावर त्यांनी तुला प्रयत्न करायचा का असं विचारलं. त्यांना चढताना पाहून आता मलाही उत्साह आलाय. बघताना तर हे सोपं वाटतंय, त्यामुळे मीही ठरवलंय की वरती जाऊन खरंच याच्यावरनं चढता येतंय का ते बघायचं. अर्थात इथून तरी वर जाऊ शकणार आहे का नाही मला माहित नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आओ लाइक ऐसे इसको पकड़ खड़ा दो. अभी ऊपर चढ़ना है ना. हाँ. जब भी आप करना है हाथों भी आप पकड़ और प्रेस करोगे, पुश करो ऐसे, एक पूरे में. ये लॉक कैसे होता है? ये हाथ डाउन नहीं करना है. टेंशन होता है. नहीं, ये पैर ऊपर नहीं जा रहा है, एक जा रहा है एक नहीं जा रहा है. बस एवढं का होईना वरती यायला मिळालंय मला. अर्थात अवघड होतं कारण वाटतंय हे डेव्हलप झालेलं तंत्र आहे, पण तरी सुद्धा एक पाय वर घेणं आणि आधांतरी चढत राहणं खूप अवघड गोष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने कसं चढत असेल विचारही करायला नको. डरने का कोई जरूर नहीं है उसमें, लेकिन थोड़ा एक्सपीरियंस होना चाहिए. लेकिन वो आराम से बताने से चढ़ जाता है. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ही संधी दिली जाते. टुरिझम हे नुसतंच पाहण्यापुरतं मर्यादित न राहता लोकांना त्याचा अनुभव देता यावा यासाठी हा खटाटोप. अभी हमारे घर के लिए आराम से रहने के लिए पैसा मिलता है, कोई प्रॉब्लम नहीं है. खर्चा करने के लिए पैसा मिलता है. और पहले कैसे? पहले तो आर्मी में सर्विस है, पैसा था. लेकिन यहाँ पे आने के बाद मिलता है. दूसरा कोई सिक्योरिटी के काम के लिए जाने का जरूर नहीं है. ये काम में 100% विश्वास है. नारळाच्या झाडापासून पुढे आम्ही एका शेताच्या दिशेने निघालो. इथे टॉळी काढण्याचा डेमो दाखवण्यात येणार होता. त्यासाठीची सामग्री म्हणजे खाड, कोयता, माठ आणि सुरई.
पारंपरिक पद्धतीनं ते बांधून हे लोक झाडावर चढतात. झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना माठ आधीच लावून ठेवलेले असतात. आपल्याकडची ताडी म्हणजे केरळातली टॉडी. माठ काढून फांदी छाटायची आणि मग त्यातून बाहेर पडणारा रस या माठामध्ये गोळा करायचा. आणि मग आलेल्या प्रत्येकाला चाखायला मिळते झाडावरनं काढलेली ताजी ताजी टॉडी. हा, इट्स टोटली डिफरंट टेस्ट. You want to try? Yeah? Should taste it. It's sweet in taste. It's sweet and a bit sour. Yeah, really. It's good. यानंतरचा शेवटचा टप्पा होता तो कॉयर मेकिंग पाहण्याचा, म्हणजेच काथ्या कसा तयार केला जातो ते पाहण्याचा. आणि त्यासाठी आम्ही गेलो गीताच्या घरी. गीताच्या दारातच एक शेड बांधण्यात आली आहे. इथेच तिचं काम चालतं. पूर्वी एका चाकावर नारळाची साला घेऊन हाताने ते चाक फिरवत हे कॉयर तयार केले जायचं. आता मात्र त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या मदतीनं आता कॉयर तयार होत आहे आणि त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत दुपटीनं काथ्या तयार केला जातो. अर्थात हे काम मात्र अत्यंत किचकट आहे. Tell me how to do. You. But it's really difficult. अवघड गोष्ट आहे, माहित नाही जमणार का नाही, पण ट्राय करायला हरकत नाहीये. Just have to go walking. तुटलं. So you can simply add. तुटतंय इतकं. पण छोटासा तरी दोरा तयार झालाय. कॉयर बनवायची आता जी पद्धत आपण पाहतोय ही आहे पारंपरिक पद्धत. या दोन सुतळ्या ज्या माझ्या आता हातात आहेत यातली ही आहे मशीननी मगाशी बनवलेली आणि ही आहे हाताने बनवलेली. दोन्हीतला फरक जर आपण बघायला गेलं तर लगेचच कळून येतोय, कारण याचं फिनिशिंग आणि त्याचबरोबर मशीननी बनवलेली सुतळी उलगडायला गेलो तर ती इतकी पटकन निघते, पण हाताने बनवलेली मात्र अगदी काढायचं म्हटलं तरी अवघड आणि तिचा दणकटपणा पण खूप चांगला आहे. पारंपरिक पद्धतीची मासेमारी बघून आम्ही परत जायला निघालो. ज्या ठिकाणी पर्यटकांच्या विरोधात लोकांनी आंदोलन केलं होतं त्याच ठिकाणची ही लोक पर्यटकांचं इतकं मनापासून स्वागत करत होती. अर्थातच याचं कारण ठरलं होतं ते त्यांना त्यांचं काम पूर्वीसारखंच करायला मिळून आता त्यातून त्यांना उत्पन्नाचं साधनही मिळालं होतं. आणि महत्वाचं म्हणजे त्यामुळे त्यांच्या रोजगार आणि परिसराचं नुकसानही होत नाहीये. यालाच म्हणतात रिस्पॉन्सिबल टुरिझम. नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात हे बघायचं असेल तर केरळमध्ये यायला पाहिजे, कारण नारळापासून मिळणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा देखील इथे उपयोग केला जातो. कसं ते बघायला मिळतंय कॉयर केरलामध्ये. कॉयर केरला हाही रिस्पॉन्सिबल टुरिझम सारखा केरळ सरकारचा असाच एक उपक्रम. कॉयर मेकिंगची कला जगभरात पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कलाकार आणि बिझनेसमन यांच्यात सांगड घालण्यासाठीचा. कॉयर म्हणजे
सगळ्याची चालक यापासून काय बनवलं जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? कॉयर मॅट्रेस, कॉयर मॅट अशा अनेक गोष्टींची नावं तुम्ही ऐकलेली असतील, पण इथे मात्र नाव घ्या आणि ती वस्तू हजर आहे. कॉयरपासून बनवलेली ज्वेलरी, पेन स्टँड, आरसे इतकंच नाही तर शोभेच्या अनेक वस्तू, किचेन्स अशा सगळ्या गोष्टी इकडे बघायला मिळतात. नॅशनल कॉयर रिसर्च सेंटरच्या लोकांनी अतिशय कल्पकतेने या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. कॉयर पासून काय काय बनवलं जाऊ शकतं याचा शोध घेत आम्ही इथे फेरफटका मारला आणि आश्चर्यच वाटलं. साध्या मॅट्स मध्ये इतकी प्रचंड व्हरायटी होती. तऱ्हेतऱ्हेची डिझाईन्स आणि आकाराचे डोर मॅट्स बघायला मिळत होते. पण खरा धक्का बसला तो इथल्या कॉयर सेंटर तर्फे चालवल्या जाणाऱ्या स्टॉलला. इथेच आम्हाला भेटला आंध्र प्रदेशातला एक कलाकार. कॉयर पासून बनवलेले शोपीस तो इथे घेऊन आला होता. माझ्या हातातली ही वस्तू काय असं तुम्हाला वाटतंय? इतकं सुंदर पेंटिंग आहे, शोपीस आहे. शोपीस तर अर्थात हा आहेच आहे, पण हा आहे नारळ. नारळावरती त्याच्या करवंटीवरती इतकं सुंदर पेंटिंग करून हा शोपीस तयार करण्यात आलेला आहे. सगळ्या कॉयरपासून केलेल्या लहान मोठ्या डेकोरेशनच्या गोष्टींचा समावेश आहे. मुझे बताइए, कॉयर से इतनी सारी चीजें आपने बनाई हैं, सबसे पहले तो मैं ये जानना चाहूंगी ये कैसे बनाते हो? ये कोकोनट पूरा जैसे पूरा से इसमें पानी अंदर पानी है ना, इंजेक्शन में डालने के पूरा पानी निकालते हैं। अच्छा, इसका बाद में वो इसमें पूरा ड्राई करने के बाद में पूरा पॉलिश करेंगे इसमें। पॉलिश करने के पे पेंटिंग करने के या हाथ पे पेंटिंग करते हैं इसमें हाथ पूरा से painting हाथ किया से है पेंटिंग करते हैं। पूरा मेरे गांव से वो 25 आदमी है, एक ये ऐसे काम करते हैं। सुगरणीचं घरटं खरं तर बनवायला किती अवघड असतं आणि एक आयडियाला पण मानतो, पण हेच सुगरणीचं घरटं या कॉयर पासून त्यांनी हाताने इथे बनवलंय आणि त्यात एक छानसा पक्षी पण ठेवलेला आहे. साधं पेंटिंग काढायचं म्हणलं तरी त्याच्या मागे किती कष्ट इन्व्हॉल्ड असतात ह्याचा अंदाज आपल्याला येत नाही. अनेक दिवस त्या कलाकाराचं हे काम चालू असतं. तर जर हीच गोष्ट तुम्हाला कॉयर आर्टमध्ये करायची म्हटलं तर मग तर विचारच करायला नको की त्याला किती काळ लागू शकेल. पण आपल्याबरोबर असे एक आर्टिस्ट आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टी कॉयरमध्ये बनवलेल्या आहेत, जिथे आपण बघू शकतो आता की मदर टेरेसांचं चित्र असेल किंवा कथकली आर्टिस्ट असेल किंवा सुंदर डान्सर असेल, अगदी बारीक बारीक रेघांपासनं हे सगळं बनवलं गेलेलं आहे आणि लहान मोठ्या आकारांमध्ये फ्रेम करून ते इथे ठेवलं गेलं आहे. आपल्याबरोबर जे आर्टिस्ट आहेत त्यांचं सगळं कुटुंबच या व्यवसायामध्ये गुंतलेलं आहे. त्यांनाच आपण विचारूया, टेल मी हाऊ मच टाइम डज इट टेक टू मेक वन सच पेंटिंग? This coir artwork, one artwork in 4 days. 4 days. 4 days. And you use which color? Chemical. Chemical colors. पण या झाल्या कधीतरी उपयोगात येणाऱ्या वस्तू. पण केरळच्या लोकांनी काही अनोख्या वस्तू रोजच्या वापरासाठी बनवल्यात. कॉयरपासनं या कुंड्या बनवण्यात आल्या ज्या तुम्ही कुठेही टांगू शकता आणि त्याच्यामध्ये हवी तेवढी झाडंही लावू शकता. अर्थात फक्त इतकंच नाही तर तुम्हाला नेहमी जिथे माती ठेवावी लागते किंवा इतर गोष्टी ठेवायच्या असतात त्याच्यासाठी हे छोटे छोटे पॉट्स पण बनवण्यात आलेत. आणि जर माती कम्फर्टेबल नसेल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी पण आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ठेवू शकता. ते पाणी धरून ठेवतं आणि त्यामध्ये त्याची वाढ देखील झाडाची छान होते. ही सगळी कला पर्यटकांसमोर मांडली जात होती. इथे देशविदेशातल्या उद्योजकांची आणि गावागावातल्या कारागिरांची सांगड घालण्याचं महत्त्वाचं काम सरकार करतंय. कारागिरांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं हाच त्यामागचा उद्देश आहे. संपूर्ण केरळमध्ये हा प्रकल्प फक्त कुमारकोममध्येच राबवला गेलाय. केरळला जगभरातील पर्यटकांची खूप पसंती असते. रिस्पॉन्सिबल टुरिझम केरळमध्ये इतर ठिकाणी राबवलं गेलं तर केरळ पर्यटनाला 4 चांद लागतील. पण त्यासाठी गरज आहे ती गाव सहभागाची आणि राजकीय इच्छाशक्तीची.